जय महाराष्ट्र मित्रांनो, डिसेंबर 2023 व जानेवारी 2024 या कालावधीमध्ये जे अवकाळी पाऊस पडलेलं होतं, त्यामुळे शेती पिकांचं नुकसान झालेलं होतं. त्या नुकसान भरपाईसाठी मदत म्हणून शेतकऱ्याकडून आता शेतकऱ्यांना निधी वितरित करण्यास मान्यता शासनाकडून देण्यात आलेली आहे. तर या संबंधित 4 जिल्ह्यांना लाभ मिळणार आहे याचा प्रत्यक्ष. तर तुम्ही बघू शकता संपूर्ण जी आर. या जी आर मध्ये डिसेंबर 2023 व जानेवारी 2024च्या कालावधीत राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता राज्य शासनाच्या निधीमधून जवळपास 2467.37 लक्ष इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे. हे अतिशय महत्त्वाचं शासन निर्णय आहे. जे शेतकरी बाधित झालेले होते या अवेळी पावसाच्या वेळी, त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नक्कीच याची मदत मिळणार आहे. आणि तुम्ही बघू शकता या निर्णयामध्ये सविस्तर माहिती. चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेती पिकांच्या नुकसानीकरिता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावांतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी व एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत घेण्यात येत असल्याची खात्री करावी. तर अतिशय महत्त्वाचा जी आर आहे. हा जी आर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळेल मित्रांनो. तिथे व्यवस्थितरित्या तुम्ही पाहू शकणार आहात. आणि हे जिल्हे कुठले आहेत तर हे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तररित्या सांगतो. ह्या जी आरमध्ये स्क्रोल करून खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता. इथं बघू शकता डिसेंबर 2023 व जानेवारी 2024 मध्ये शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता जे निधी वितरित करण्यात येणार आहे त्यासंबंधीचा तपशील आहे. आणि जिल्हे बघू शकता. बघा जिल्हे कुठले कुठले आहेत. नाशिक, भंडारा, नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे. आणि बाधित हेक्टर बघा क्षेत्र किती आहे तर नाशिकमध्ये जवळपास एकूण 13.60 हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे. आणि बाधित शेतकऱ्यांची संख्या किती आहे नाशिकमध्ये तर 52 शेतकऱ्यांची संख्या असणार आहे. आणि निधी बघा एकूण किती आहे तर 4.70 लाख एवढा निधी शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे. आणि तसंच तुम्ही बघू शकता भंडारा जिल्ह्यात 2183.89 हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे. आणि 5388 बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे. आणि 589.65 लाख एवढा निधी वितरित केला जाणार आहे या भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना. आणि त्याचबरोबर मित्रांनो नागपूर जिल्ह्यातील 2656.34 हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे. आणि 4432 शेतकरी हे बाधित शेतकरी झालेले आहेत. आणि 664.18 लाख एवढा निधी या शेतकऱ्यांना वितरित केलं जाणार आहे. तर सर्वात जास्त फटका या अवेळी पावसाचा गोंदिया जिल्ह्याला सॉरी मित्रांनो, एकूण राज्यात बघा गोंदिया जिल्ह्यात एकूण मदत किती मिळणार आहे शेतकऱ्यांना तर याचा आकडा दिलेला नाही. तर बाधित क्षेत्र आणि शेतकऱ्यांची संख्या दिसत नाही इथं. पण इथं एकूण 1208 एवढ्या लाखामध्ये या शेतकऱ्यांना मदत मिळली जाणार आहे गोंदियामधील. आणि त्याचबरोबर एकूण राज्यात तुम्ही बघू शकता 4853 हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं होतं. आणि 98,872 शेतकरी बाधित झालेले आहेत या अवेळी पावसाच्या तडाख्यात सापडलेले आहेत म्हणायला काय हरकत नाही. आणि त्याचबरोबर 2647.37 लाख एवढी मदत शेतकऱ्यांना दिली जाणार आहे लवकरच. तर अशा प्रकारे हे जिल्ह्यावाईज तपशील होता आणि शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे यासंबंधी. हे अतिशय महत्त्वाचा जी आर होता शासनाकडून पारित करण्यात आलेला. हा जी आर तुम्हाला आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवरती पाहायला मिळेल. जर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.